आज मस्त सकाळी सकाळी, आज रविवार आहे आणि आज आंघोळ वगैरे झाली सकाळीच. मुलं सुट्टी तर झोपलेले आहेत आणि आज थोडीशी थंडी वाजत होती, ते चला म्हटलं सूर्यदेवाचं थोडासा प्रकाश घेऊ आणि उन्हाचं थोडंसं सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये गॅलरीमध्ये चक्रा मारल्या 2-3 आणि घरात आले. चहा बनवायचा होता पण दुधाचा ना थोडासा खराब झाल्यासारखं वाटलं, पण सगळा मूड हे होऊन गेला, खराब होऊन गेला. मग चला म्हटलं आता काळा चहा पिलो आणि त्याच्यातच आनंद मानवला आज काळ्या चहामध्येच. आणि मग पनीर बनवून घेतलं त्याचं. म्हटलं काहीतरी भाजी तरी होईन आपली पनीरची संध्याकाळची. तर मग पनीर बनायला ठेवलं मी गॅसवर, दूध तापलं ते आणि पनीर बनवून घेतलं. आणि आज पोहे करू म्हटलं, आज सुट्टी तर मुलांना पण नाश्ता वगैरे छान वाटतो सुट्टीच्या दिवशी. काहीतरी पोळी भाजी तर रोजच असते आणि रोज टिफिन असल्यामुळं ना तर असा नाश्ता सकाळी होत नाही. तर बघा इथं पोहे, मस्त लिंबू चिरलं आहे गावाकडं, छान छान ताजं लिंबू आहे आणि चकली आणि ते मस्त असं नाश्ता झाला आज. नंतर दुपारचं स्वयंपाक करून घ्यावं म्हटलं थोडासा. तर मग दोडक्याची भाजी बनवली मी आज सुकी. तर मग ती पण बनवून घ्यायला तयार केलं आहे स्वयंपाक. कांदा वगैरे टाकला आहे त्याच्यामध्ये. असं कोणी कोणी नाही टाकत, कोणी अशी काळ्या मसाल्याची पण बनवतात बरं काही. पण मग मी आज ही अशीच बनवली, कारण की म्हटलं आज चला नाश्ता झालेला आहे, तो थोडंच लागेल ना जेवण. तर मग असंच बनवून घेतलं. आणि सुट्टी असल्यामुळं सगळं आज दिवसभर रुटीन अशीच असते आपली, हे बनवायचं ते बनवायचं, कामामध्येच जातं ना. शाळा असल्यावरच बरं वाटतं, कारण की मुलांना शाळेमध्ये असतात ना. बघा मला तस संस्कृती चैतन्य हसतोय, कारण की ते म्हणते घरी नसायला पाहिजे का असं. तर प्रत्येक मुलांचंच असतं तसं आहे ना. तर मग झाली माझी भाजी बघा, अशी बनवून घेतली मी. मुगाची डाळ भिजू घातली होती थोडीशी आणि ती पण टाकली. छान लागते मुगाची डाळ टाकून दोडक्याची भाजी. मस्त कोथिंबीर ते करून घेतली, त्याच्यामध्ये पेरून घेतली मस्त. आणि हे संस्कृतीचं ना पॅन्ट मागितल्या होत्या ना, तर मग ते आल्यात. आकांक्षाला पाठवलं होतं खाली घ्यायला आणि अनबॉक्स करताय त्या दोघीजणी, मस्त बघताय. चालू आहे त्यांचं मस्ती, निघाना मस्ती कशा की ग बघू. तर बघा आता खोलून बघता येते. आणि नंतर पोहे झाले, दुपारचं जेवण झालं आणि 4 वाजता बघा त्यांना वडापाव खायचा होता. तर मग वडापाव पण घेऊन आल्या आणि ती पनीरची भाजी बी बनवली मी. आणि मस्त असं थोडंसं जेवण झाल्यावर वॉकला जायचं होतं. तर मग आमच्या घरासमोर आहे ना सपना मार्केट आहे थोडंसं जवळच. तर मग जाता जाता चला म्हटलं थोडासा किराणा घ्यायचा होता, तेल बॅग वगैरे आणि थोडे बिस्किट ते घेतले मुलांना. आणि हे असं मस्त संध्याकाळचा वॉक झाला आमचा. बाय.